ही राणी अजून का नाही आली? किती वेळ झाला मी हिची वाट बघते. आज आहे ना, तिला सांगू की नको, सांगू की नको, काय करू बघू. तिचा जर मूड जर असेल ना. काय करते? काय ग किती वेळ? हा बस इथे. फिरता फिरता आली मी. फिरता फिरता आली म्हणजे काय तू काय गाव हिंडून आलीस की काय? अगं, मला खूप बोर होत होतं ना, मग संध्याकाळची वेळ इकडे ना इतकं भारी वाटतं ना आंब्याच्या झाडाखाली, इतकं भारी आणि इतकं हॅपी हॅपी वाटतं ना, मग म्हटलं चला थोडं फिरून यावं. फिरलीस काय मग? मग आणि बाकी तुझं सगळं कसं चाललंय? एकदम मज्जेत. आणि नवरा वगैरे एकदम मज्जेत. खुश आहेस का तू? हां. का काय झालं असं का विचारते मला? म्हणजे तुझ्या तोंडावरून असं काही वाटत नाहीये म्हणून विचारते. नाही, मी खुश आहे. हो. मी तर खूप खुश आहे, खूप म्हणजे खूपच. तू खूप तुझं गाळ तर खडी पडते. अगं तू मला सारखी सारखी विचारतेस ना हां. की काय झालं चंपा, तू अशी नेहमी खुश का असते, नेहमी गालागालात का असतेस, किंवा अशी नवीन नवीन साड्या किंवा असं नटणं वगैरे नेहमी बोलतेस ना. हो. त्याचं की नाही कारण आहे. काय सांग ना मला पण. अगं माझा आहे ना एक बॉयफ्रेंड आहे. हो. हो. कोण आहे तो? ते नाही मी तुला सांगणार कोण येतो, पण तुला माहिती आहे का, तो ना माझी खूप काळजी घेतो आणि खरं? मला काय हवं नको त्याच्यानंतर मला व्हिडिओ कॉल वगैरे करणार, माझ्याशी बोलणार, खूप खूप मला प्रेम करतो तो, खूप म्हणजे खूप. ना? हां. आणि मग त्यामुळे काय होतं माहिती आहे का, असं वाटतं जर आपल्याला कोणतरी बघणारं आहे ना, तर असं वाटतं की ठीक आहे चल त्याच्यासाठी तरी मी ससते, म्हणून तुझं एवढं म्हणणं खुश का? आहे. आणि तुझ्याकडे बघ काय अवतार करून घेतलायस. हां कशी घरात- झालीस तू? काय सांगू तुला माझी गोष्ट. मला माहिती आहे काय चाललंय माझ्या घरात. म्हणजे तो घरात थोडा थोडा त्रास देतो, खूप काय काय बोलतोस, पण मी आतून एकदम खुश राहते, पण घरात माझ्या मनात मला माहिती आहे मी किती दुःख राहते. पण मग तू त्याला बोलायचंच ना, तुझं काय अधिकार नाही का नाही, ते नाही बोलायचा? ऐकत काहीच. मग मी काहीच बोलत नाही. आपलं जसं चाललंय तसं चाललंय बस. तरी तुम्हाला खोटं खोटं सांगत होतीस काय? मग की नाही, काय मी सांगू खूप मी खुश आहे तुला? म्हणून. काय सांगू? सांग बरं तूच. मग असं 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 किती दिवस चालणार? हां आता लग्न केलंय, आता तर मला निभावं तर लागेलच ना, सोडून थोडी चालणार आहे. मी तुला कुठं म्हटले की तू सोड म्हणून, पण मग तू एक काम कर ना, तू स्वतःचा विचार कर ना. हे बघ कर्तव्य तू करतच आहेस, ठीक आहे. हो. मुलांना तू सांभाळत आहे, जेवण खाणं पाणी नाश्ता वगैरे जे पण काही आहे ते मी सगळं करते, पण मग मला दुसरं पर्याय नाही ना, त्याचा संग संसार करणंच आहे ना मला. अरे तुला कळत नाही मी काय म्हणते. मी काय? तुला कुठे म्हटलं की तू नवरा सोड म्हणून. मग काय करू मला तूच सांग आता. हे बघ कसं आहे ना, नवऱ्याच्या व्यतिरिक्त तू दुसरं अजून काहीतरी करू शकतेस ना. काय करू सांग, तूच सांग मला. तुझे म्हणशील मी ते करायला तयार आहे. म्हणजे माझ्यासारखं तुझ्यासारखं? बाहेर प्रेम प्रकरण ठेवायचं. आणि त्यांना माहिती पडलं तर ते माझा जीवच घेऊन टाकतील. अगं तू वेडी आहेस का, मूर्ख आहे, मला तेच समजत नाही. त्यांना त्यांना कसं कळणार मला सांग. तुला माहित नाही ते, तू त्यांना ना लगेच खबर लागते. पण ते ना पॉईंटला मी माझं कधी त्यांचं अवसन मा एकदम खुश पण राहील, ते लगेच बोलतात हां मग तू आज काय केलंस, तू आज अशी का दिसते, हां मग तू कोणासाठी तरी नटली असेल, शक घेतोस तो माझ्यावरती, तुला माहित नाही. बरोबर बरोबर, तो मग शक सांग. घेतो ना. हो. तो तसा पण शक घेतच आहे, तर मग असं तू करूनच दाखव ना. आणि त्याला नाही काय कळणार. मी तुला खरं सांगते, आता बघ माझं आणि माझ्या बॉयफ्रेंड चाललंय, कुणाला काही समजलंय का? नाही समजलंय, पण मी किती आनंदी आहे बघ. तू बघतेस ना माझ्याकडे. सुनबाई इकडं मळ्यात यायला होती. हो तात्या, हा? तुम्हाला राणी दिसली का? नाही बाबा, आज काही दिसली नाही राणी. म्हणजे काल दिसली होती का? हा काल पाहिली होती मी. कुठं? इकडं मळ्यातच आली होती फिरायला. कुठं ते वहिनीसोबत राहते का? हो हो हो. बरं काय नेमकं गप्पा मारते या नेमकं? आता काय ते काही समजत नाही मला, हां. पण मी खास त्याच कामाकरता आलो का नेमक्या ह्या दोघी जणी काय बोलतात बा. हा का? आणि नेमकं ह्याच टायमाला हां. त्या येत राहत्या बरं का. हा ना, राणी मला दादाने सांगितलं हां म्हणे 4-5 वाजता ती जाते बाबा कुठेतरी गप्पा मारते म्हणे. हो, पण गप्पा काय मारतात, काय विषय हा असेल ना, तर. ही यायची अचानक दोस्ती कशी काय वाढली बा म्हणलं, मग चला विचारून बघू. तर मला, मी विचार शोधत आहे का नेमके यांचं दोस्तीचं कारण काय. मग तुम्हाला बी काही आढळलं का? शंका येते थोडी का ह्या टायमाला कशी काय सुट्टी असते त्यांना. बरं असं करा मग हां तुम्ही ना हं? इकडच्या मळ्यात पा
आणि तुम्हाला जर तिकडे भेटले ना हा. तुम्ही मला सांगा, मी इकडे आमराईमध्ये पाहतो त्या साईडला बरं मग मी फोन करेल. हा तुम्हाला जर दिसले हा. तर तुम्ही मला फोन करा. बरं बरं मला जर दिसल्या तर मी तुम्हाला फोन करा. चालेल. आणि नेमकं भानगड कशी माहिती का, हा. ते पहिले आहे ना ते एकमेकाला व्हॉट्सअप मेसेज टाकायचे ना, हा हा ते हा राहायचं त्यांचं आलं. पण आता आहे ना त्याचे एक बी मेसेज राहत नाही, नाही का? मेसेज पुरा क्लिअर करत्या, म्हणून मला डाऊट आला. हो. मला आता ते व्हॉट्सअप फिटअप काही समजत नाही. हा पण ह्या टायमाला बाकी घराच्या बाहेर निघते ती. काय डाळ शिजू राहिले होते काय कळालंच मला. मला काही समजा ना ते. हा. पण मग आता म्हणजे डाऊट तुम्हाला बी आला काहीतरी गडबड चालू आहे बा. थोडा डाऊट काय येतो, हं. हा आहे स्वयंपाकाचा टाइम. हा हा मग स्वयंपाकाच्या टायमालाच भाजी आणायला किंवा काय आणायला हं. यांना सुचतंय कसं. मग 4 वाजता 3 वाजता काही सुचत नाही का? हा ते बी जाणार बरोबर आहे. नाही पण ही आहे ना हं? ही फक्त सांगते का ताईकडे चालली, चंपाताईकडे चालली, चंपाताईकडे चालली हो. असं म्हणते. चंपाताईकडे काय आहे नेमकं? हा मग दादा म्हणे तू आता असं कर, एक तर ते चंपा वहिनीला भेट म्हणे हं. आणि काय ते क्लिअर कर म्हणे. म्हणलं ठीक आहे. ही रोज रोज का जाते बा, नेमकीच असं काय काम अडून पडतं त्याच्या वाचून. एखादीशी महिन्यातून 15 दिवसातून हा. भेट घेतली तर योग्य आहे. पण एवढ्या 5-6 दिवसामध्ये रोज रोज येऊ लागली बा ती. असं का? हा बरं मग आपण त्याचा नाही, पहा, तुम्ही जा हा. तिकडं, मी इकडे जातो. बरं हा? हो. अगं मला खूप भीती वाटते हे असं करायला. अरे भीती वाटायची काय गरज आहे मला सांग. अगं माझ्या घरचे चांगले नाही आहे, जेमतेम माझा कसं तरी तुटका मुटका संसार चालू आहे माझा. अगं पण मी आहे ना तुझ्या बरोबर, तू कशाला घाबरते मला तेच समजत नाही. अगं बघ त्यांना कधी माहीत पडलं तर मी घरची बी नाही घाटची पण नाही राहणार. मला ते पण नाही ठेवणार, तो पण नाही ठेवणार. मग राहू तर राहू कुठे, परत आई वडील पण नाही बोलणार माझ्यासोबत. अगं पण त्याला समजल्याशिवाय तो तुला बोलणार आहे का सांग बघू. आणि असा पण तुझा नवरा एवढा शक्य आहे ना, तो नेहमीच तुला तो प्रत्येक गोष्टीवरून तो ओरडत पण असतो. माहितीच पडतं यार. माहिती पडलं तर काय करू मी, तूच हे बघ, सांग. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना तुला सगळी सेटिंग लावून देते, सगळी सेटिंग. तुला काय करायचं, कुठे जायचं, कधी भेटायचं, कधी त्याला फोन करायचा, मी तुला सगळंच्या सगळं सांगते. तू मला सगळं सांगशील, पण उद्या उठून त्यांना कधी माहिती पडलं तर एवढं कोण कुटाने करत बसेल, अगं, सांग तू बरं. अगोदरच निगेटिव्ह विचार का करतेस मला सांग ना. आता मी पण करतच आहे ना धंदे, मग त्यांना काही कळालं का मला सांग. हा आणि कधी कळालं असतं काय नाही करशील? करस बरं का, तू आहे ना तू कर धंदे बापरे खरंच तुझं- दादा तुम्ही बरं का वहिनी. तुम्ही ना असं भारी शिकवताय ना माझ्या बायकोला का, म्हणजे पुन्हा विषयच नाही, मला एक्स्ट्रा कमाई होऊन जाईल. हा, ते तिचा टाइमपास होऊन आम्ही जाईल. ते सिरियल बद्दल बोलत होतो, सिरियल बद्दल. असं काही गैरसमज नका करू. नाही ऐकलं ए, ऐकलं मी. आपण सिरियल बद्दल बोलत होतो की नाही ग. हा मला कधी शंका आली ती माहिती का, जेव्हा तुम्ही 5-6 दिवसापासून एकत्र बसायला लागल्या ना तेव्हा मला बरोबर शंका आली होती. म्हणजे तुम्हाला काय मी फालतू वाटते काय. हा नाही फालतू कायच्या, हा फालतू नका कायच्या. ना, नका हा, ना. थांबा 2 मिनिट रेकॉर्डिंग चालू होती. हा, ऐका मी पहिलेच रेकॉर्डिंग चालू करून ठेवली होती. अहो पण डिलीट थांबा करा 2 ना मिनिट. ते. थांब. हॅलो तात्या या ना इकडच्या मला त्या आमराईमध्ये आमराईमध्ये तुम्ही मामांना फोन. हा या या इकडे आमराई जवळ या लवकर या. हा या पटकन या. कशाला लावलं तुम्ही फोन? तुम्ही कुणाला फोन केलेला. माझ्या सासऱ्यांना. तात्याला कोणाच्या, तुझ्या यांच्या या वहिनी सासऱ्यांना. बापरे. अहो, तुम्ही कशाला त्यांना फोन केलात. तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मी इथे आहे ना. हा, त्यांचा काय बरं, संबंध बरं, आहे मला ठीक आहे, सांगा बरं, बघू. ठीक आहे. हा बोला, तुम्ही बोला माझ्याशी. तुमचा नवरा घरी नाही आहे, हा तुम्ही मित्र पटावला आणि माझ्या बायकोला का तुम्ही रेडीमेड मित्र देता पठवून. मी सांगितलं ना आम्ही सिरियल बद्दल बोलत होतो म्हणून. हो. वहिनी ऐका बरं ना का? इकडे, हा. तसं काहीच नाही ना. तसं काही नाही मी सगळं ऐकलं. नाही तुला मी कमी पडू राहिलो का. मी कमी पडू राहिलो. तुला काय कमी पडलं, तुला खर्च कमी पडला, तुला साड्या कमी पडल्या, तुला काय खायला कमी पडलं, तुला किराणा कमी पडला, तुला काय कमी पडलं. हे बघा तुम्ही तुमचं मिटवा, मी माझी मी जाते. वहिनी, हे बा मी तुम्ही मला मजबूर नका करू बरं का, माझं लय डोकं फिरलंय आता. हो. माझ्या चांगल्या तुमचं कधी डोकं फिरत नाही. तुमच्या संशयाचा जो आहे ना माझ्या स्वभाव. संस्कारी बायकोला तुम्ही असं वळण लावून राहिले, मित्र पाहून देऊ राहिल्या. पण तिने काही केलं तर नाही ना. हा? करायचंय तुला, करायचंय का. नाही ना, मी बोलली का तसं काहीच, मी तसं काहीच नाही बोलली. मला माहिती आहे तुमची तुमचं सवय. सुद्धा जर गणप्याला जर माहित पडलं तर त्याची काय हालत होईल, तुम्ही विचार केला का. काय मी बोलली होते ना तुम्हाला, माझे घरचे असे. नाही मी संशय घेत नाही, मी तिच्यावर लक्ष ठेवतो. लक्ष ठेवणं काही वाईट नाही, बायको आहे माझीवाली. मग ठेवा ना तुमच्याकडे. गणपे आहे ना,
गणप्या लई स्वतःला लई सुशिक्षित समजतो ना, मग ह्या असे प्रकरण कमव तुम्ही पैसे. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय करायचं मला हे बा समजत वहिनी, नाही. हा? ऐका ना, मला मी काय केलं करायचं का? ऐक 2 मिनिट ऐक. मला काय करायचं नव्हतं पण आता मला करायचंय. आता तुम्हाला तुम्ही जे करायचंय केलं ना आता मी करेन. अहो तुमच्या तात्याला येऊ दे ना. तुमच्या डोक्यातल्या संशयाचं भूत आहे ना, तुम्हाला करायचंच आहे सगळं काय हे. करायचंय काय हा? कधी संशय घ्यायला तुझ्या कधी नेहमीच संशय तर घेतला घेता संशय. हा घरातल्या गोष्टी लोकांना सांगते तू हा बेशरम. तात्या समा हो तात्या अहो लय प्रकरण पुढे जायले म्हणजे हा म्हणजे ही तुमची सून हा हा ही माझ्या बायकोला काय म्हणती हा. एक मित्र पाहून देते म्हणे. मी बी मित्र पाहून पाहिलाय म्हणे. तुला एक मित्र त्याचा मित्र आहे म्हणे. हा म्हणजे? पटव म्हणे पैसे भेटतील म्हणे पैसे. असं हा म्हणजे पैसा करता हे तुम्ही काय होता तुम्ही बाड खावता नाही हो असं हा? काय तोंड बोलताय समोरून तुम्ही? बोला बरोबर जरा. आहे. बरोबर आहे. हा अरे तुला लाज वाटायला पाहिजे हा? ते पोरगा नीट बोला, कामावर म्हातारा माणूस आहे, असं असं करायला. अहो मी तुमची सून आहे, तुम्ही हे परक्या माणसाचं काय ऐकताय तुम्ही? तू परका आहे. हा, मग? दादा, तात्या तुम्ही उघड्या डोळ्याने सगळं सहन करून राहिले हा अरे तुला हो, लाज ऐका वाटत ना, नाही. मी केलं का? चाल. शांत बसा पोरगा घरी ना. आला का? नाही हो तात्या बरं का हे बघा हे नाही हे अंड सडलंय ही इकडे सुद्धा हो तुम्ही नीट बोला, समजलं बरोबर ना? आहे. बोला म्हणजे काय नीट तू- बोला अहो पण माझं ऐका तरी, तुम्ही इथे आलात लगेच मला बोलताय, पहिले काय झालं काय नाही ते तर विचारा. विचारा तिला कसं कसं झालं बरं विचारा. बरं, काय झालं? ही आणि मी कुठे येऊन मैत्रिणी आहेत, फसली. आम्ही दोघी जणी. आणि आमच्या इथं सिरियल बद्दल गप्पा टप्पा चालल्या होत्या आणि यांनी मागे आमचं काय रेकॉर्डिंग केलं आणि मी त्यांना सांगते की थांबा, सिरियल नाही तुम्हाला खरं वाटतं. ते दाखवायची गरज नाहीये बिलकुल पण. ऐका, हा? ऐका, त्यांना ऐकायला येत नाही त्यांना. कोणाला ऐकायला येत नाही? ऐका पा बोल ना ऐका अरे म्हणजे अशी शिक्षिका झाली. पैसे कमवायला विद्यार्थी शिकवायला. केलं का? ते हा. डिलीट करा पहिले. पैसे कमवायला करता. डिलीट करा. हा, तुला काय कमी पडले? आम्ही सिरियल बद्दल बोलत होतो. ही सिरियल बदल आहे ही सिरियल आहे. हा ही कसली सिरियल? प्रेम प्रकरण. हा? आणि त्या गरीब मुलीला तू असे मार्ग शिकवते. मला सांगा तुमच्याकडे काय सबूत आहे मी असं काय करते ते, आता सांगा कोण? मला. काय तुम्ही सबूत आहे? सांगितलं रेकॉर्डिंग झाली सगळं मी लाख सांगेल. तुमच्याकडे काय सबूत आहे कसं मला काय सांगा सांगशील? बघू. नाही अरे. कसं काय सांगशील वा रे वा, ए, तुम्ही बोलणार. आवडतं घ्या ना. हा? मुस्काटच देईल नाही नाही तुम्ही बोलणार आणि माझा नवरा ऐकणार का? तो एवढा काही छुत्या नाहीये, रेकॉर्डिंग समजलं? पाठवतो कोण ऐकणार नाही. हा? मी माझ्या सगळ्या मग? डोळ्याने पाच आलू तुमची माझा मैत्री. लंगोट यार आहे तो हा. तुला नाही माहिती तुम्ही आहे ना, तुम्ही करूनच बघा. काय? मग बघा मी पण काय करते काय ते, करशील? समजलं ना? काय काहीच करू शकत नाही नाही. करून दाखवेन, मग तेव्हा तुम्हाला काय- काय कळेल, करून समजलं ना? दाखवशाल? सांगा. दाखवेन. तुम्ही सांगा. तुम्ही माझ्या संसाराची वाट लावून बघा, मम्मी मला तुम्ही काय माझ्या संसाराची वाट लावली ते चालतं तुम्हाला सांगेन मी. तुम्ही माझ्या बायकोला चांगला झाली तर नाही ना? संस्कार हा? झाली तर नाही ना तुमची? नाही नाही जर मी नसतो वेळेवर वेळेवर sorry पाहिलं बोलते ना ना. गप गप. नसतं वेळेवर पाहिलं ना तर तुम्ही माझ्या बायकोची वाट लावली असती गेली ती वाईट मार्गाला? हा? गेली लगेच? नाही, हा? लावा ना अजून. राईचा पर्वत करायला एवढा मोठा लावा. मूर्ख अजून वाईट माणूस. लावा. काय हा? इतकी गुन्हेगार असून एवढी टमटम मग? बोलते तू? तुला शरम नाही वाटत? हा? मामा तुम्ही ह्या ए, संशय या नको करू मी बुटात टाकेल बरं का खरं ह्या संशय माणसाचं काय ऐकताय तुम्ही? कोण संशय माणूस? अरे ह्या टायमाला हा? यायची तुझं गरजच काय? मैत्रिणी आम्ही आहोत. मी आहे ना ऐका ना मी आहे ना संशय घेतल्यामुळे प्रकरण उघडकीस आलं नाही तिने अजून किती नासावले असते नाही, तिला चांगलंच तिला पेटवलं तिला असतं. तिला हो मी हेच धंदे करत असते ना. केले असते मग धंद्याचे ना धंद्याचे धंद्याचं काय? मामा तुम्ही काय मला बोलताय? तुम्ही या माणसाला बोलवा. शांत बसा ना. बोला. मी या केलं माणसाला बोला. त्या का? माणसाला कसं काय बोलू? गुन्हेगार तुम्हाला ती. माझ्यावर विश्वास आहे ना? मग तुम्हाला घर नाही का बोलायला? हा? अहो असे एखाद्या येऊन बोलू राहिल्या हा तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? विश्वासाचा विषय नाही मग बस, बस, उद्या जर मी नसतं जाऊ दे ना, ऐकलं, मी कुठे चुकली? आणि ही सुद्धा हा बोलली होती सुद्धा हा बोलत होती अरे तू पण मी कबूल केलं- झालती. हा, ते कबूल रेकॉर्डिंग काय घेऊन सांगते? राहिली. तू कबूल झालती ना? हा मला पण ही मी म्हणते, परत माघार आली ना. माझा नवऱ्या संशयी आहे, त्याला माग असतो कडक आहे. मी करायचं ना, आता तुला पाय आता काय करतो हिच्या नाही तात्या हात पाय सुजवले ना माझं नाव बदलून ठेवा नाही आता पोरगा कामावरून आलं का इथं बरोबर करतो मी. हो माझं काय बरोबर करणार? माझा नवरा माझ्या ताब्यात आहे. ताब्यात आहे. तुम्ही लाख सांगा, तो अजिबात थांबा ऐकणार 2 नाही. मिनिट थांबा लगेच का तुमचा हॅलो? तुम्ही आमचा संसार उद्ध्वस्त हा करताय? गणप्या हा हा सामाचे एक काम कर मी तुला एक रेकॉर्डिंग पाठवतो हा तेवढी ऐक हा मग मला फोन कर बर का काय करायचं ते हा करा. हा 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 कशाला आता तुझा नवरा तिला हे ताब्यात आहे ना? करताय? हा कळल तुझा नवरा ताब्यात आहे काय तू तांब्यातून गलासात कसा तुम्हाला काय वाटतं त्याला फोन घेतो तो काही येणार आहे का? तो आता 2 दिवस गेला तिकडे बस बाहेर. झालं ना आता किती तुम्ही वाढवणार आहे ही गोष्ट? तिथं चाल का घरी पण मी आता माझ्या बोलली ना, घराचा- मी तुम्हाला सांगत होती ना ताई हे असेच आहे. अशीच आहे म्हणजे अगं तू राहते कशाला जाणं नाही निघून? असेच म्हणजे कसे म्हणजे फालतू बायका आहे का का? फालतू का मी फालतू आहे. हा? मग तुम्ही एका शब्दाची एवढी मोठी लांबण कशाला शब्द लावताय? म्हणजे हा शब्द सोपा नाहीये पण मी तुम्हाला घाबरते ना. घाबरते तू काय तुझा बाप घाबरल हा
बोलू नको पुढचं. आणि दात एका पाडील. गरीब मुलीला ह्या अशा वाईट मार्गाला लावणं तुला शोभतं का चांडाळणी? मी असं काहीच केलं नाही, काय मी केलंच नाही काही. अरे रेकॉर्डिंग सांगते तू नाही केलं. ते रेकॉर्डिंग काही पण असू शकेल. हा, बोल काय बोलली पटकन, काय बोलू काय बोलली बोल. काय बोलली? हा, सांग काय बोलली. ती मला बोलत होती एका मुलीवर तुझी सेटिंग लावून देतो हा. अशी बोलत होती. मी नाही बोलली. बा तात्या आता मी बोलायला लावलं केला. आता मी तिचं मन बघत होते, हा मन बघत होते मी तिचं. अरे म्हणजे तू बोलण्यात सुद्धा एवढी चॅम्पियन आहे या का तुझं नाव बोटात त्या चंपा आहे म्हणून? हा आणि एवढं उलट पालट ह्या बोटात चुका त्या बोटावर उरते. हा. हा कसा कुठल्या प्रकारे तो तुझ्यावर विश्वास ठेवावा? हा ही काय एखाद्याचं घरचं पेटविलेच पेटविल पण पहिलं भेटलं, आपल्याला तुमच्या घराची वाट लागली होई, वाटच तात्या. लागली काय? काय मग, शिल्लक तो आता बिचारा बा- तिकडे एवढं लांब जाऊन काम करून राहिला मग. आणि ही हे काम करून राहिली. हे काम करून राहिली हा? कशा करता? मग हा पैसे कमवायला? नाही पैशाचं करायचं काय, तो बिचारा एवढा पैसे कमीतो, 75,000 पेमेंट आहे त्याला. हो हो बस मग? झाला, चला ना आता रात्र होते हा, जाऊ ना चला चला काय आता रात्र व्हायला लागली का आम्ही आलो मग? म्हणून? हा आपण आलो अडचण झाली ना, आता नसते यांना पाहिलं ना ऐकलं ना हा. या 8 वाजेपर्यंत हल्ल्या नसत्या. हे बघा बस माझ्या ना, नवऱ्याला बस रेंज ना. नाही, दोन त्याला मिनिटं. तो रेकॉर्डिंग गेलेलाच नसेल. तुम्हाला त्याला तुमचं का काय range बोंबलायचं ते नाही? बोंबला. ऑफिसमध्ये range का आम्ही आमच्या घरी जातो, नाही. तुम्ही तुमच्या घरी जा. नाही मुंबईला समजलं ना? ऑफिसमध्ये गाव रेंज नाही. मुंबईला नाहीच येतो, हा. नगरला गेलाय. हा? नगरला गेलाय, नगरला नगर एवढी मोठी सिटी आहे, तिकडे रेंज नाही. नाही तिथे रेंज. कोण म्हणतं? मला माहितीये ना, मी सकाळी फोन केला तर फोन लागलाच नाही त्यांचा. आला हे काय हा हे काय कोण आला ना काय रे भाऊ? हा का थांब बोल तातीच बोल. तो म्हणतो ते लगेच तसं काढून द्या. काय काय म्हणतो? काय घराच्या बाहेर नाही बाबा, हे काम तुझं आहे, मी तुला सिद्ध करून दाखवतो. नाही तुम्ही तोडच नाही पाहायचं, मला तेच म्हणून राहिलं, तोड नाही पाहायचं म्हणे. बस ना बस अरे ना. बाबा आपण मग हे काम तुलाच करावं लागणार आहे. अरे रे, तू तो नको पाहू, पण तिला घराच्या बाहेर हाकलायचं ठरलं ना तर पहिलं तिच्या आईबापांना फोन कर, तिच्या भावाला फोन कर, त्यांना बोलवून घे आणि हे समक्ष रेकॉर्डिंग त्यांना ऐक येऊ आणि मग तुला काय करायचं ते कर. हा हो तू घरी किती वाजेपर्यंत का उद्या येशील का कधी येशील मला एवढं नाही सांग. बोलला तो गाडी करून येऊ राहिला डायरेक्ट. असं का? रात्री 10 वाजेपर्यंत? हो चालेल रात्री 10 वाजेपर्यंत येतो तू. झालं ना समाधान? हॅलो हा बोल गणपत. हा का नाही नको हो, तुमच्या घरातला मामला आहे. नाही हा भाऊ नाही मी ओ नाही भाऊ करत. फोन ठेवा आता. हा. ठेवा. झालं समाधान? समाधान माझ्या माझं आयुष्याची नाही वाट लावून नाही लावली ना, नाही माझ्या आयुष्याची वाट लावलीत ना, तशी तुमच्या पण आयुष्याची एक काय नाही दिवस वाट वाट लागणार. लागेल. समजलं काय वाट समजलं ना? लागणार? तू दुसरे संसार ही पण म्हणून तुमच्याकडे राहणार नाही आणि दुसरी तिसरी पण राहणार हा, नाही. समजलं राहील ना? ती. हा. शाप आहे तू माझा. नको काळजी करू. कशी बोलून हा? गेली काय जाऊ दे करणार? बोलू दे. कावळ्याच्या शापानं डोर जर मेले असते त्यांनी खूप खाला ना. तात्या रोज मटण हा खायला. काय, बरं का तात्या हिला घरात घुसून नका देऊ. ती जर घुसली ना लय अवघड होईल बरं. नाही हा. ते सगळं आता जाऊ दे मी केलं का? बस झालं ना, किती राग करताय तुम्ही? तुमचा माझ्यावर नसेल विश्वास, पण हिच्यावर विश्वास आहे का नाही? विश्वास दोघांवर बी आहे ना. मग आता आहे ना ऐक संगत कोणाची ठेवा. अहो पण मी ती फक्त चालू राहण्यात आली, ती बसलेली दिसली, तिने मला आवाज दिला, मग मी बसली. आज नाही. 5-6 हा. दिवसापासून तुमचं मैत्री चालू आहे. 5 ते 6 दिवस बरं झाले. जाऊ दे, मला हिला एकदा विचार, तुला पाहिजे का? नाही हो तुला नाही. दुसरा नवरा पाहिजे का? नाही हो, मी बोलली का तुम्हाला तशी? मग नाही पाहिजे का? मला सांग तू, मला पण मी सोडून बोल- जा पाहिजे. काय नाही, अडचण नाही मला. मला तुमच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. हा. बस संपलं. चला तर आता तू इथून पुढे करायचं बाहेर आ यायचं, बस तुला ना, दाखवतो. चला ना आता. येतो मी आता याचा प्रसाद घेतो व्यवस्थित चाल.